नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. आज आपण बोलणार आहोत सोर्स ऑफ क्वेश्चन्स वरती, म्हणजे बोर्डात प्रश्न कुठून येतात. ठीक आहे, किती टक्के प्रश्न कुठून येतात, PYQs मधून येतात का सॅम्पल पेपर मधून येतात, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ खूप गरजेचा असतो या वेळी बाळांनो. ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर रागिनी पाटील होती, जिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कुठूनही काही प्रश्न समजला बोर्डाचा, ठीक आहे, लगेच व्हॉट्सअप ग्रुपला येऊन लागेल बाळांनो. ठीक आहे, आणि नंतर डिलीट पण होऊन जाईल, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे, फुल होऊन जाईल त्याआधी जॉईन करा. ठीक आहे बाळांनो, सुरू करूया आपण आज सोर्स ऑफ क्वेश्चन्स बद्दल. ठीक आहे, आता बोर्डाने पण रिसेंटली एक आर्टिकल डिक्लेअर केलं होतं बाळांनो, तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, बोर्डाने सुद्धा ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे सोर्स ऑफ क्वेश्चन्स असतात, जिथून बोर्ड परीक्षा क्वेश्चन्स विचारते, त्यांना व्यवस्थित करा, जेणेकरून स्टेटचं पासिंग पर्सेंटेज वाढेल बाळांनो. बोर्डाचा नेहमी हाच प्रयत्न असतो की मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी पास व्हावं, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम स्कोर करावा. त्यासाठी बोर्ड तुम्हाला खूप काही गोष्टी सांगत असतं, खूप काही नियम सांगत असतं, खूप काही प्रयत्न चालू असतात बोर्डाचे, जेणेकरून तुमचा रिझल्ट मॅक्झिमम लागावा. त्या मागच्या आर्टिकलमध्ये या सगळ्या गोष्टींना मेन्शन केलं होतं बाळांनो की प्रश्न कुठून येणार आहेत बोर्डात. ठीक आहे, पहिला सोर्स ऑफ क्वेश्चन जो असतो बाळांनो, मेन इम्पॉर्टंट सोर्स जो बोर्डाचा असतो, जिथून प्रश्न येतात बाळांनो, 22 ते 25% प्रश्न मी तुम्हाला सांगतो PYQचे असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, म्हणजेच मागच्या वर्षाचे, मागचे 7 ते 8 वर्षाचे जेवढे पेपर जर तुम्ही केले तर 22 ते 25% तुम्ही प्रश्न नक्कीच PYQs मधून कन्सिडर करू शकतात बाळांनो. ठीक आहे, आता बोर्डाने 32% प्रश्न सांगितलं होतं, पण 32% नाही आहेत. ठीक आहे, कारण भरपूर व्हॅल्यू चेंज होऊन जातात बेसिकली. ठीक आहे, नेक्स्ट सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असतो बाळांनो. आता हे जे PYQs मी सांगितले बाळांनो, तुम्हाला किती वर्षाचे PYQs करायचे? कमीत कमी 7 वर्षाचे PYQs तुम्हाला करायचे बाळांनो. आता तुम्ही म्हणणार दादा एवढे प्रश्न आम्ही कसं काय करू 7 वर्षाचे? ठीक आहे, मी काय सांगतो बाळांनो, PYQs मधले जे पण महत्वाचे PYQs आहेत ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, जे विद्यार्थी एनरोल असतील त्यांना PYQs करायची गरज नाही. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स बद्दल मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिटात सांगतो बाळांनो. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता, विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली बाळांनो. तुम्ही पण करणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते बाळांनो. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, स्टेट एम्पियर सर्किटल लॉ, हा प्रश्न बाळांनो तुमचा 12 वेळा विचारला गेलेला आहे. 12 वेळा विचारला गेलेला आहे, 13 वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे. म्हणजेच तो प्रश्न तुमचा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये असायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली बाळांनो, आणि मी गॅरंटी देतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बोर्डाचे जे मार्क्स असतात ते तुम्हाला आयुष्यभर कामात येतात बाळांनो. प्रत्येक ठिकाणी विचारले जातात आणि या क्षणी सगळा अभ्यास करणं पॉसिबल नाहीये. जे महत्वाचं आहे ते अभ्यास करा बाळांनो, तेच आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले. आता सेकंड सोर्स बद्दल बोलूया बाळांनो. पहिला सोर्स PYQs मी तुम्हाला सांगितला. सेकंड सोर्स, आता दुसरे प्रश्न अजून कुठून येतात बाळा? दुसरा सोर्स ऑफ क्वेश्चन असतो बाळांनो, मॅक्झिमम प्रश्न बोर्ड स्वतः रिलीज केलेले सॅम्पल पेपर मधून सुद्धा विचारतं बाळांनो. मी याचं तुम्हाला रेट सांगू शकतो बाळांनो. बोर्डाने सांगितले 20 ते 25%, पण नाही, असं नाही होत. ठीक आहे, 16 ते 20% तुम्ही कन्सिडर करू शकतात. ते प्रश्न सॅम्पल पेपर मधून येतात बाळांनो, मॅक्झिमम प्रश्न. ठीक आहे, आता 16 ते 20% जरी म्हटलं बाळांनो, मागच्या 7 वर्षाचे जे सॅम्पल पेपर आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करायचे असतील. ते केल्यानंतर तुम्ही ऍज इट इज तिथूनच प्रश्न येणार. आता तुम्ही म्हणणार दादा परत एवढे प्रश्न 7 वर्षाचे, त्याच्यातून सॅम्पल पेपर मधून पण जे येणारे प्रश्न आहेत, सगळ्यात जास्त चान्सेस ज्यांचे असतात, सगळ्यात जास्त रिपीटेड जे प्रश्न आहेत ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. तुम्हाला सॅम्पल पेपर सुद्धा करायची गरज नाही बाळांनो. ठीक आहे, PYQ झालं, सॅम्पल पेपर झालं. थर्ड इम्पॉर्टंट सोर्स असतो बाळांनो तुमचा बोर्डाने सांगितलेले इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे, याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलाय बाळांनो, इम्पॉर्टंट टॉपिक्स बाय पेपर सेटर म्हणून एक व्हिडिओ आहे. त्याच्यात मी असे टॉपिक सांगितले बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचे, जे तिथूनच तेच टॉपिक्स बोर्डाने सांगितले. बेसिकली जे पेपर सेटरने सांगितले तेच बोर्डाने सांगितले, आणि तिथून सगळ्यात जास्त प्रश्न येतात बाळांनो. तुम्ही असं कन्सिडर करता 30 ते 40% प्रश्न त्याच टॉपिक मधून येतात, जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले बाळांनो. आणि त्याचे पण जे प्रश्न आहेत बाळांनो ते आपल्याला तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. पण ते व्हिडिओज नक्की बघा बाळांनो, किंवा बोर्डाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा बोर्डाचे जे आर्टिकल्स येतात बाळांनो त्यांना तुम्ही व्यवस्थित रीड करत जा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात की रोटेशन आहे, रोटेशन मधला इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे जो परीक्षेत
परीक्षेत येऊ शकतो. आता रोटेशन मधला इम्पॉर्टंट टॉपिक बोर्डाने कोणता सांगितलाय? मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक प्रश्न पक्का येणार आहे, हे स्वतः बोर्डाने सांगितलंय. त्याच प्रकारे जर थर्मोडायनामिक्स झालं, थर्मोडायनामिक्स मधला इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे? थर्मो लॉज अँड थर्मो प्रोसेसेस, याच्यावर एक प्रश्न पक्का येणार आहे, हे बोर्डाने स्वतः सांगितलंय. फ्लुइड्स मधून कोणता प्रश्न आहे? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, हा बोर्डाने प्रश्न सांगितलाय. तर हे जेवढे प्रश्न असतात बाळांनो, हे आपण ऑलरेडी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. पण तुम्ही जर एनरोल नसतील तर तुम्ही स्वतः आर्टिकल शोधून वाचू शकता. चौथा सोर्स ऑफ क्वेश्चन असतो बाळांनो इम्पॉर्टंट चॅप्टर्स बाय बोर्ड्स. ठीक आहे, बोर्ड दरवर्षी बाळांनो 20 ते 24 चॅप्टर रिलीज करतात. ठीक आहे, यावर्षी सुद्धा रिलीज केलेले ते, त्याच्यावरती एक व्हिडिओ मी 1 महिना आधी बनवलेला आहे. ठीक आहे, आता परत अजून एक व्हिडिओ बनवून टाकेल मी. त्याच्यामध्ये तेच चॅप्टरवरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात बाळांनो. आता मागच्या वर्षी बोर्डाने 8 चॅप्टर रिलीज केले होते फिजिक्सचे. ठीक आहे, 8 चॅप्टर मिळून बाळांनो फिजिक्समध्ये 55 ते 60 मार्काचा फिजिक्सचा पेपर फक्त 8 चॅप्टर मिळून बनला होता. आता तुम्ही म्हणणार काय बोलताय सर, 70 मार्काचा पेपर, मग तुम्ही सांगताय 8 चॅप्टर करून 60 मार्क येतील. बाळांनो पेपर तुमचा 98 मार्काचा असतो फिजिक्सचा. 98 पैकी 70 मार्काचा सोडवायचा असतो. मार्क्स विथ ऑप्शन, मार्क्स विदाउट ऑप्शन. ठीक आहे, मार्क्स विदाउट ऑप्शन तुमचा 70 मार्काचा असतो. मार्क्स विथ ऑप्शन तुमचा मार्क्स विथ ऑप्शन तुमचा 98 मार्काचा असतो. मार्क्स विदाउट ऑप्शन तुमचा 70 मार्काचा असतो. 98 पैकी 55 ते 60 मार्काचा पेपर फक्त आणि फक्त तुमचे 8 चॅप्टर केल्याने येणार आहे बाळांनो. हे स्वतः बोर्डाने सांगितलं होतं. आता बोर्ड जे इम्पॉर्टंट चॅप्टर सांगतं त्यांना व्यवस्थित करा, ते मेजर सोर्स ऑफ क्वेश्चन्स असतात बाळांनो. आणि अशा चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट प्रश्न असतात ते आपण ऑलरेडी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. पण जे विद्यार्थी एनरोल नसतील त्यांच्यासाठी पण असं नाही की तुम्ही स्कोर करू शकत नाही. नाही, तुम्ही पण करू शकतात. तुम्ही या सगळ्या बोर्डच्या गाईडलाईन ज्या असतात त्यांना व्यवस्थित अभ्यास करत जा या सगळ्या गोष्टींचा. कारण आता शेवटचा क्षण असा आहे ना बाळांनो, इथं तुम्ही 0 पासून 45 जेवढे फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे 45 चॅप्टर नाही करू शकत, किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोचे 45 चॅप्टर आतापासून 0 पासून स्टार्ट करून नाही करू शकत बाळांनो. तुम्हाला लास्टच्या क्षणी आता महत्वाच्या गोष्टी करायच्यात, महत्वाचे चॅप्टर्स, महत्वाचे टॉपिक्स, महत्वाचे प्रश्न. जर तुम्ही हे केलं तर तरच तुमचा स्कोर 90-95 येऊ शकतो बाळांनो. ठीक आहे, आणि लास्ट जो सोर्स बोर्डाने सांगितलाय तो म्हणजे तुमचे बोर्डाचे एक्सरसाइजेस. चॅप्टरच्या खालचे जे प्रश्न असतात त्याच्यातून पण बोर्ड मॅक्झिमम 15 ते 20% प्रश्न तिथून पण विचारतं बाळांनो. जर एवढे सोर्सेस तुम्ही केले आणि या सगळ्या सोर्सेसचे महत्वाचे प्रश्न ऑलरेडी 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील बाळांनो, तेव्हा तुमचा स्कोर बूस्ट होईल बाळांनो. ठीक आहे, असं आहे ना की तुम्ही म्हणणार मी PYQ नाही करणार, मी सॅम्पल पेपर नाही करणार, मी फक्त HSC बोर्डाचं पुस्तक करेन, तरी चालतं. ठीक आहे, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्प करतात बाळांनो. ठीक आहे, महत्वाच्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी. सांगण्याचा दृष्टिकोन काय असतो, सांगण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो बाळांनो, तो पहिले समजून घेत जा. असं नाही की बाकीचं सगळं सोडून एवढंच करायचं नाही. तुम्ही एक जरी गोष्ट जर HSC बोर्डाचं पुस्तक केलं ना, बाकी काही करायची गरज नसते बाळांनो. पण आता जो महत्वाचा क्षण आहे बाळांनो, आता फक्त 20 ते 25 दिवस उरलेले आहेत बाळांनो, आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी तुमच्या पहिले संपायला पाहिजे. म्हणून हा पूर्ण प्रयत्न असतो बाळांनो या सगळ्या गोष्टी सांगण्याचा, बोर्डाचा सुद्धा, पेपर सेटरचा सुद्धा आणि माझा सुद्धा स्वतःचा. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे, तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.